हे बघा आमचं टकलू भांग पाडते. गन मोडू नको. अंघोळ केली बरं का. दादाला शाळेत गेल्यानंतर गन लावताना हल्ला, गंध गेला वाकडा. है ना बाळा? हा हा, छान आहे छान आहे. हा छान आहे छान आहे, मस्त आहे, एकच नंबर. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मस्त अशी मी तयार झाले बघा झुमके. तर मला डेली यूजला सुद्धा झुमके खरंच खूप आवडतात. आणि हे मी साडी घातले तर हे साडी आहे 2017 मधली, जे की समर्थच्या बारशाला माझ्या माहेरकडून आम्हा दोघी जावा आणि 3 नंदा 5 साड्या सगळ्यांना सेम. मला वाटते त्या चौघीच्या साड्या फाटल्यासुद्धा असतील वापरून. आणि माझी साडी तशीच आहे आणि मी आता डेली यूज करते. इतकी लाईट वेट आहे ना, खूप अशी हलकी हलकी आहे. अंगावर आहे काही नाही काय असं मला. आणि अशाच लाईट वेट साड्या मला खरंच खूप आवडतात. लाईट वेट पण फॅन्सी. लाडूचं सकाळ सकाळी आवरलं. आज थोडासा पदर जास्तच झाला आहे, बघू परत ॲडजस्ट करते. लाडूचं सकाळ सकाळी आवरलं आणि मस्त त्याला चोळून आंघोळ घातली ना गरम पाण्याने, मस्त झोपतो तो. आणि झोपले की मग माझे मस्त सगळे कामं होतात. तर चला माझ्या कामाला सुरुवात करूया. तर आपल्या चॅनलवर आता इथून पुढे फक्त लाँग व्हिडिओ येणार आहेत. तर भरपूर सारं प्रेम लाँग व्हिडिओला द्या आणि छान छान अशा कमेंट करा. तरी प्रतिसाद बऱ्यापैकी छान चालू आहे. सकाळी समर्थच्या डब्याला मसुरीची सुकी डाळ आणि चपाती बनवली होती. आता मी या ठिकाणी भात शिजवला आहे. हे बघा, शेवग्याच्या शेंगा आहेत आपल्या बागेतल्या. तर ह्याचं छान असं मला सप्पक रस्सा भाजी बनवायची आहे, जेणेकरून लाडू पण खाईल, समर्थ पण आणि मी पण. तर चला सुरुवात करूया. तर आपल्या बागेतल्या शेंगा आहेत ह्या. तर ह्या शेंगेचं मस्त मी रस्सा भाजी बनवणार आहे. जास्त तिखट नाही, तर मिठाचीच बनवेल मी, चिमूटभर तिखट टाकून लाडुलीसाठी. छोटे छोटे कापून घेते. गावाकडं कसं आहो, सकाळी शेतात फिरायला गेले की येताना 4-5 शेंगा घेऊन येतात, मग लगेच भाजी बनते. पण इथं कसं, आता हे परवाच्या दिवशी रात्री आणलेलं आहे आणि मी आज करते. कारण दुसऱ्या भाज्या पोरं मागतात आणि सुकी एकदा सकाळी केली की मग दुसऱ्या भाजीचा प्रश्नच येत नाही. तरी आज सकाळी मसुरीची सुकी भाजी केली आहे, डाळ. पण आता दुपारीही खाता येईल आणि संध्याकाळीही, म्हणून मी सगळ्या शेंगा एकदाच घेतल्यात. ठेवलं तर जास्त सुकडे देऊन टाकलंय सगळे. वातावरण उन्हाळाच वाटते. लाडू झोपलाय आणि मला मिक्सर चालू करायचं. खोबरं, जिरे, टोमॅटो सुद्धा याच्यातच टाकूया, म्हणजे आपली ग्रेव्ही घट्ट होईल. जिरे मोहरी तळल्यानंतर मसाला, हळद, काळं तिखट थोडंसं आणि चवीनुसार मीठ. आजची आपली देवपूजा. खाल्लं नाही का? तसंच आणलं ना डबा वापस. का बरं खाल्लं नाही? काय झालेलं? आवडली नाही भाजी? मग तू सांगाल तीच बनवलते की मी. चला फ्रेश व्हा, जेवायला देते. भात भाजी आहे, चपाती, शेवग्याची शेंग बनवले, रस्सा भाजी छान यम्मी यम्मी. बाळ पण झोपेतून उठल्यावर जेवलं नाही. उठा जेवा, आवरा. दादा स्कूलमधून आलाय, डबा काढला त्याचा आणि किती खुश झालाय बघा. चला आता त्याला खायला काहीतरी बनवते, चटक मटक लागतं. गूळ घेतलाय, त्यामध्ये आपली घरची चिंच आहे. थांब जरा, गरम करते. म्हणजे बाहेरली चटणी नाही वापरत, अशी चटणी बनवते मी. बेत
कांदा खराब निघाला. दुसरं दादू जा. तुझा ब्ल्यू ड्रेस बहुतेक धुवायला आहे आज. जा पण गेला का. इथं मी शेंगदाणे सुद्धा भाजते. भेळ कोणाकोणाला खायचं आहे. भेळ कशी असते. तर याला मी प्रॉपर बारीक करणार आहे. त्याच्यासाठी हँड चॉपर. ए आवरा लवकर. काय झालं. कोण कोण मारलं. दादा मारलं. दादू लेकरू किती वेळ तुझी वाट बघत होतं. कशाला मारतो रे त्याला. होय का. तू दादाला कशाला मारलं रे. जा सॉरी मम्मी जा. लक्षात आहे का तुझ्या. आई ही ह्याच्यात घालायची. ह्याच्यावरती ह्याला ही वायर हे आपण कुठून आणलो ते. तुझ्या दुसऱ्याला दिसतं. नाही ही नाही. ही आपण सुंदरीच्या लग्नाला अहमदनगरला गेलतो ना. तो छोटा होता एवढा होता तेव्हा मी तिथून तिला गिफ्ट घ्यायला गेलती. मग तिला मी तांब्याचा मोठा तांब्या दिला आणि हे तिथं मला आवडलं म्हणून हे देत होतं. बरोबर मी करू असं सोडायचं. बस सोडा चॉपरचं. तर आम्हाला ना गोष्टीची सुरमरी भेटली नाही. हे आणलं. डोळ्याला पाणी येते बाळा. डोळ्याला पाणी. काय येते समोर इकडे तो पहिला हात. ते ठेव बघ टिफिन बॅग मध्ये सगळं. परत उद्या सापडायचं नाही. एक धुनी केली. तिखट करू का नको जास्त. तिखट कर. आई तिखट कर. नाही तिखट कर. तिखट हळू टाक. आप्पा कर. शेव. इकडे दे बाळा. इकडे दे समोर प्लेट टाकायचं. शेव पाहिजे का तुला. ते छोटेवाले गोल आहेत ना सेम ते आण. कशी झाली बेळ. आवडली. टेस्ट छान झाली ना. कोण सांडलं ते. 2, 3
दादू गो. बसून संध्याकाळपर्यंत काही ड्युटी संपत नाही. एक झालं का एक झालं का एक. त्यांना फक्त खेळायचं असते. समर्थच्या ट्युशनवरून वापस येताना एक ताई तिथे हे वाती विकायला आल्या होत्या. तर ते घरोघरी जाऊन वाती विकत होत्या. तर या ठिकाणी मी त्यांच्याकडून हे 4 पॉकेटं घेतलेले आहेत गोल वातीच्या. तर त्यांनी नंबरसुद्धा दिला की परत कधी तुम्हाला लागलं तर मला फोन करा, मी तुम्हाला घरी आणून देईन. तर किती कष्ट आहे बघा ना. आणि ह्या घरीच बनवतात त्या, म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणीनं त्यांच्याकडून खरेदी केली. तुम्हीसुद्धा असंच खरेदी करा. तुला नाही लावणार, मी फक्त दादाला लावणार आहे. दादा माझं शाळेत जाते, होमवर्क करते. तू काय करतो? तुझ्या पायाला कशाला लावायला लागतंय? काय लावायचं आहे? तेल लावायचं आहे. दादाच्या पायाला लावली तर लगेच साळ येतोय. माझी सोनी रोज शाळेत जाते, अभ्यास करते, ट्युशनला जाते. किती किती पोटात दुखते बघा दादाला कसं लावायला म्हणून. लगेच झोपलेला उठून पॅन्ट वर करून मला लाव. नाही लावणार मी. तुला पप्पा आवडतात ना? मी कुठं आवडते तुला? होय, मी कुठं आवडते तुला? पप्पा आवडतात ना? तुला पप्पा आवडतात ना? आई नाही ना आवडत? मग पप्पाकडून लावून घे. पप्पाकडून लावून घे. अरे रे रे रे, मी चुळते की थांब. काम चालू आहे, असं चोळलं म्हणजे थोडंसं रिलॅक्स वाटतंय. है ना बाळा? सुनी म्हणजे पायाला लावलं, डोक्याला लावलं बघा. छुतकुशे पाय कसे आलेत बघा की. लाव म्हणित. हे छुतकुशे पाय लय आगाव आहेत. ए छुतकुशे पाय. करायचं पायाला? काय करायचंय? बोट मोडायचे आहेत. दादाची मोडली म्हणजे इसळायला होईल लगेच. वाजले संध्याकाळचे 11 आणि चला मूग आणि मटकी भिजवली उद्यासाठी. हिरवे मूग आणि आपली देशी मटकी. आत्ता झोपला. 11 वाजलेत. पप्पासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत बसलेला. तर चला आता आपण पण झोपूया. शुभ रात्री. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये दुपारी 1 वाजता. बाय.